आज आपण युनिट 3 मधला एक चॅप्टर बघणार होतो. थर्ड चॅप्टर लॉजिक मिनिमायझेशन. आता लॉजिक गेट म्हणजे काय? तर लॉजिक गेट इज अ बेसिक एलिमेंट दॅट मेकअप अ डिजिटल सिस्टीम, जे डिजिटल सिस्टीमसाठी तयार झालेलं आहे. द इलेक्ट्रॉनिक गेट इज अ सर्किट दॅट इज एबल टू ऑपरेट अ नंबर ऑफ बायनरी इनपुट इन ऑर्डर टू परफॉर्म पर्टिक्युलर लॉजिक फंक्शन. मग आपण बघा, आपण ट्रान्झिस्टर वगैरे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक गेट्स वापरलेले. तर लॉजिक गेट्सचे मुख्यतः 3 प्रकारे. बेसिक गेट, यामध्ये नॉट गेट, अँड गेट, ऑर गेट येतो. युनिव्हर्सल गेट, या युनिव्हर्सल गेटमध्ये नॅन गेट आणि नॅन गेट आणि नॉर गेट याचा समावेश होतो. यांना युनिव्हर्सल का म्हटलं, तर ह्या 2 गेटच्या साहाय्याने तुम्हाला कोणते गेट फॉर्म करतात, म्हणजे बेसिक गेट पण फॉर्म करतात आणि डिराइव्ड गेट पण फॉर्म करतात, म्हणून यांना युनिव्हर्सल गेट म्हटलेलं आहे. आणि डिराइव्ड गेट यामध्ये एक्झॉर आणि एक्सनॉर हे 2 आपल्याला बघितले. आता आपण बघितलं आहे की प्रत्येक गेटचा काय असतो, ट्रूथ टेबल असतो, त्यामुळे मी तो काही घेत नाही. आता बुलियन एक्सप्रेशन म्हणजे काय? द रिलेशन बिटवीन इनपुट अँड द आउटपुट ऑफ अ गेट कॅन बी एक्सप्रेस मॅथमॅटिकली बाय मीन ऑफ अ बुलियन एक्सप्रेशन. म्हणजे बघा, जेव्हा आपण गेटला काही इनपुट देतो आणि आपल्याला आउटपुट हे 0-1च्या फॉर्ममध्ये मिळतं, तर हे काय मॅथमॅटिकल जे एक्सप्रेशन आहे याला आपण बुलियन एक्सप्रेशन म्हणतो. नॉट गेट हॅज 1 इनपुट अँड 1 आउटपुट. इट्स आउटपुट इज कम्प्लिटली कॉम्प्लिमेंट ऑफ अ इनपुट, हेन्स इट इज कॉल्ड इन्व्हर्टर. नॉट गेटला काय होतं, जर आपण 0 दिला तर आपल्याला 1 मिळतो आणि 1 दिला तर आपल्याला 0 मिळतो. तर बघा, हा नॉट गेटचा सिम्बॉल आहे. ट्रायंगल काढून त्याच्या पुढे जेव्हा आपण 0 लावतो, हा नॉट गेटचा सिम्बॉल आहे आणि त्याचा हा ट्रूथ टेबल आहे. 0 म्हणजे तुम्ही इनपुटला लो दिलं तर आउटपुटला तुम्हाला 1 म्हणजे हाय मिळतो. इनपुटला 1 म्हणजे हाय दिला, आउटपुटला आपल्याला काय मिळतो, 0 मिळतो. नेक्स्ट आहे बघा, अँड गेट. AND gate has a 2 or more input and 1 output. Its output is high only when all inputs are high. AND गेटचं एक लक्षात ठेवायचं. थोडक्यात AND गेट म्हणजे मल्टिप्लिकेशन. याच्यामध्ये काय सांगितलं, इट्स आउटपुट इज हाय ओनली व्हेन ऑल इनपुट्स आर हाय. एक जरी लो असेल तरी आउटपुट तुम्हाला काय मिळणार, 0. या इथं तुम्हाला अँड गेटचा हा डायग्राम दिलेला आहे बघा, लॉजिक सिम्बॉल आहे. आणि या इथं तुम्हाला ट्रूथ टेबल दिलेलं आहे. सपोज A 0 B 0 आउटपुट इज 0, मीन्स 0 इंटू 0, 0 इंटू 1 0, 1 इंटू 0 0 आणि 1 इंटू 1 आपल्याला काय मिळतं, 1. म्हणजे बोथ द इनपुट इज हाय, देन आउटपुट इज हाय. आणि लक्षात ठेवाना, आउटपुट y इज इक्वल टू A इंटू B. नेक्स्ट गेट आहे बघा, ऑर गेट. OR gate has a 2 or more input and 1 output. Its output is high when any 1 or more input are high. तर बघा, आपल्याला हा जो सिम्बॉल दिलेला आहे हा OR गेटचा सिम्बॉल दिलेला आहे आणि या इथं त्याचा ट्रूथ टेबल दिलेला आहे बघा. थोडक्यात OR गेट म्हणजे ॲडिशन. थोडक्यात आपण म्हणूया 0 + 0 0, 0 + 1 1, 1 + 0 1, बट 1 + 1 आपण इथं काय घ्यायचं आहे, 1. म्हणजे आपल्याला जर दोन्ही लो असेल तरच आउटपुट काय मिळतं, लो. एक जरी आपल्याला हाय असले तरी आउटपुट आपल्याला हाय मिळतं. म्हणजे अशा पद्धतीने हा याचा ट्रूथ टेबल आहे आणि ऑर गेटचा IC 7432 यामध्ये इन्व्हॉल्व असतो. म्हणजे ऑर गेटसाठी त्यांनी एक्सप्रेशन दिलेलं आहे मॅथमॅटिकल A + B. नेक्स्ट जो गेट आहे तो आहे नॅन गेट. NAND gate has a 2 or more input and 1 output. Its output is high when any 1 or more input are low. लक्षात घ्या, नॅन गेट हा पूर्णतः अँड गेटच्या काय आहे, अपोजिट आहे, म्हणून तिथं नॅन हा शब्द वापरलेला. अँड गेटच्या सिम्बॉलला जेव्हा आपण नॉट लावतो म्हणजे इथं त्याला आपण काय म्हणतो, नॅन गेट म्हणतो. मी इथं त्याचा बुलियन एक्सप्रेशन बघा, A.B आणि त्याचा काय घेतला, हा कॉम्प्लिमेंट. मग सपोज आता इथे बघा A.B आता कसं करायचं, 0 इंटू 0 0, परंतु 0चं कॉम्प्लिमेंट 1, 0 इंटू 1 0, 0चं कॉम्प्लिमेंट 1, 1 इंटू 0 0, 0चं कॉम्प्लिमेंट 1, 1 इंटू 1 1 आणि 1चं कॉम्प्लिमेंट
झिरो. म्हणजेच इथं काय म्हटलं आहे, इट्स आउटपुट इज हाय वेन एनी वन ऑर मोर इनपुट आर लो. कोणतंही एक जरी इनपुट लो असेल तरी त्याचं आउटपुट काय असणार आहे, हाय. या इथं एक त्यांनी म्हटलेलं आहे बघा, नॅन गेट इज ऑल्सो कॉल्ड युनिव्हर्सल गेट बिकॉज इट इज पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट ऑल बेसिक गेट. म्हणजे नॅन गेटवरून तुम्हाला बाकीचे गेट्स बनवता येतात. फॉर एक्झाम्पल अँड असेल, ऑर असेल, नॉट असेल, युजिंग ओनली नॅन गेट. आणि हा नॅन गेटचा समावेश IC 7400 यामध्ये होत असतो. पुढचं आहे बघा नॉर गेट. नॉर गेट हॅज अ 2 or more input and 1 output. Its output is high when all the inputs are low. जेव्हा त्याचे सगळे इनपुट्स लो असतात तेव्हा त्याचं आउटपुट हे काय असतं, हाय असतं. मग आता नॉर म्हणजेच ऑर गेट आहे. ऑर गेटच्या सिम्बॉलला जेव्हा आपण नॉट लावतो तेव्हा तो काय होतो, नॉर. याचं बुलियन एक्सप्रेशन y इज इक्वल टू a + b कॉम्प्लिमेंट. म्हणजे दोघांची काय करायची, कॉम्प्लिमेंट आणि त्याचं बार घ्यायचा. मी इथं दिलेलं आहे बघा, 0 + 0 ॲडिशन होणार 0, पण 0चं कॉम्प्लिमेंट 1, 0 + 1 1, 1चं कॉम्प्लिमेंट 0, 1 + 0 1, 1चं कॉम्प्लिमेंट 0, 1 + 1 1 आणि 1चं कॉम्प्लिमेंट काय येणार, 0. तर अशा पद्धतीने जेव्हा बोथ द इनपुट आर लो देन द आउटपुट इज हाय. हे नॉर गेटचं लक्षात ठेवायचं. आता पुढचा जो गेट आहे तो आहे एक्सक्लुझिव्ह ऑर गेट. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचं सांगेल राहिलं, हा जो नॉर गेट आहे आपल्याला जर यूज करायचा असेल तर त्यासाठी IC 7402 हे आपण काय करतो, यूज करत असतो. नॉर गेट इज ऑल्सो कॉल्ड अ युनिव्हर्सल गेट. बघा नॅन गेट आणि नॉर गेटला युनिव्हर्सल गेट म्हटलेलं आहे. का म्हटले, बिकॉज इट इज पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट ऑल बेसिक गेट. म्हणजे नॅन गेटच्या साहाय्याने तुम्हाला बाकीचे गेट हे बनवता येतात. मग अँड असेल, ऑर असेल, नॉट असेल. ओके, चला नेक्स्ट घेऊया आपण. पुढचा जो गेट आहे तो म्हणजे एक्सक्लुझिव्ह ऑर गेट किंवा त्याला शॉर्टकटमध्ये एक्झॉर गेट. तर एक्झॉर गेट हा जो असतो एक्झॉर गेट हॅज अ तर बघा एक्झॉर गेट हॅज अ 2 or more input and 1 output. इट्स आउटपुट इज हाय ओनली व्हेन ऑड नंबर ऑफ इनपुट आर हाय. हा शब्द फार महत्त्वाचा बघा, ऑड नंबर. ऑड नंबर म्हणजे इथं 0 1 असेल तरच काय असणार आहे, तो आउटपुट त्याचा हाय असणार आहे. तर एक्सक्लुझिव्ह ऑर, तर तुम्हाला ऑर गेटचा सिम्बॉल माहिती आहे, फक्त त्याच्या बिलो म्हणजे त्याच्या मागच्या बाजूला एक अशी कर्व लाईन द्या. याचं ॲप्लिकेशन आहे बघा, इट इज यूज टू इम्प्युटेड मॅग्निट्यूड कॉम्पॅरेटर, ग्रे कोड, कन्व्हर्टर, ॲडर यासाठी. मग बुलियन एक्सप्रेशन याचं कसं लक्षात ठेवणार, तर आउटपुट y इज इक्वल टू a एक्झॉर b. ही जी साईन याला एक्झॉर म्हणा. याचा ट्रूथ टेबल बघा काय येणार, तर 0 + 0 0 येणार, 0 + 1 1, 1 + 0 1 आणि 1 + 1 इथे मात्र काय आला, 0. कारण दोन्ही जर सेम असेल तर आउटपुट 0, एक जरी ऑड असेल तर आउटपुट आपल्याला काय मिळणार आहे, 1 म्हणजे हाय मिळणार आहे. आता जसा एक्सक्लुझिव्ह ऑर झाला होता तसा पुढचा गेट आहे एक्सक्लुझिव्ह नॉर किंवा याला आपण एक्सनॉर गेट म्हणतो. एक्सनॉर गेट हॅज अ 2 or more input and 1 output. इट्स आउटपुट इज हाय ओनली व्हेन इवन नंबर ऑफ इनपुट्स आर हाय. जेव्हा इवन नंबर ऑफ इनपुट्स हाय आहे तेव्हा त्याचा आउटपुट काय असणार आहे, हाय असणार आहे. तर साधारण याच पद्धतीने हा आपला ऑर गेट आहे. आणि ह्या ऑर गेटचा या इथं लावला हा एक्झॉर झाला आणि पुढं नॉट लावला तर हा एक्सक्लुझिव्ह नॉर झालेला आहे. ह्या गेटचा सिम्बॉल IC 74266 यामध्ये होतं. आता याचा जो ट्रूथ टेबल आहे बघा, y इज इक्वल टू a एक्झॉर b कॉम्प्लिमेंट. म्हणजेच बघा 0 + 0 0, 0चं कॉम्प्लिमेंट 1 होणार आहे, 0 + 1 1, 1चं कॉम्प्लिमेंट 0 होणार आहे,
1 + 0 1, 1चं कॉम्प्लिमेंट 0 आणि 1 + 1 0चं कॉम्प्लिमेंट 1. म्हणजे जेव्हा बोथ द इनपुट सेम असेल तेव्हाच तो काय देतो आपल्याला आउटपुट हाय देतो. आता आपल्याला बुलियन अल्जेब्रा यामध्ये काही आयडेंटिटी बघायच्या, जशा मॅथमध्ये आयडेंटिटीज असतात त्या पद्धतीने. बघा आता हा अँड गेट आहे. अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन. त्याच्या इनपुटला आपण 1 दिला आणि एक ए दिला, तर ए × 1 आउटपुटला आपल्याला काय मिळाला? ए. ऑरमध्ये काय दिलं? इनपुटला 0 दिला आणि ए दिला, तर 0 + ए आपल्याला काय मिळाला? ए मिळाला. आणि म्हणून इथं म्हटलं आहे बघा, ए × 1 किंवा 1 × ए = ए मिळाले. नंतर नेक्स्ट आहे बघा कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय? तर ए + बी = बी + ए. सपोज हा अँड गेट आहे, याला ए दिला आणि बी दिला, ऑर गेट आहे, याला ए दिला, याला बी दिला, तर आपल्याला इथं काय मिळणार? ए + बी. किंवा तुम्ही याला बी द्या, याला ए द्या, तरी तुमच्या आउटपुटला काय मिळणार? बी + ए सेम मिळणार. तसंच हा अँड गेट आहे, याला ए दिला, बी दिला, ए × बी ए बी, किंवा याला बी दिला, याला ए दिला, तरी बी डॉट ए म्हणजे प्रोडक्ट सेम येणार. आयडेंटिटी कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. नेक्स्ट आहे बघा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. आता डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी काय? ज्या पद्धतीने आपण असं घेतो बघा, 2 × 3 + 4, आपण असं म्हणतो 2 × 3 + 2 × 4, बरोबर आहे, या पद्धतीने. मग आता इथे बघा, आपण इथे कोणता गेट वापरला आहे? ऑर गेट. आणि इथे कोणता गेट वापरला आहे? अँड गेट. ऑर गेटला इनपुट दिला आपण बी सी, ऑर गेटने केली ॲडिशन, ती याच्या इनपुटला गेली आणि इथून कोण आला? ए आला. अँड गेट काय करतो? मल्टिप्लिकेशन, ए × बी + सी, बरोबर आहे. मग थोडक्यात बघा, ए × बी + सी, 2 × 3 + 4. परंतु आपल्याला असं पाहिजे की 2 × 3 + 2 × 4. मग आता यासाठी आपण काय केलं? तर अँड गेट वापरले, 2 अँड गेट वापरले आणि एक ऑर गेट वापरला. आता इथं काय केलं बघा, आपलं काय आहे? ए × बी + ए × सी. ए 2 ठिकाणी आलेला आहे, हा 2 बघा जसं 2 ठिकाणी. मग 2 अँड गेट वापरले, ए बी आणि याला ए × सी. अँडला मल्टिप्लिकेशन झालं, ए × बी ए × सी. हे एक इनपुटला दिलं आणि इथे या दोघांची काय केली आपण? ॲडिशन. याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. त्याचप्रमाणे सपोज आपल्याला असं दिलं की या इथं हा अँड गेट घेतला, याला बी × सी एक इनपुट दिलं आणि इथं ए घेतला, म्हणजेच ए + बी × सी. मग आता इथं सुद्धा याचं काय होणार? तर इथं होणार ए + बी × ए + सी. आपल्याला हा रिझल्ट पाहिजे. दोघं ठिकाणी ++ आहे, म्हणजे कोणता गेट घ्या? ऑर गेट घ्या. आणि ह्या ऑरचं जे इनपुट आहे ते कोणाला द्या? अँडला द्या, म्हणजे आपल्याला हा ट्रूथ टेबल पडता येतं. मग या पद्धतीने या इथंही आपल्याला दिलेलं आहे की ए × बी + सी = ए × बी + ए × सी आणि ए + बी × सी = ए + बी × ए + सी. पुढची जी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे 3 नंबरचे ॲडिशन किंवा 3 नंबरची सबट्रॅक्शन. ए + बी + सी = ए + बी + सी किंवा ए × बी × सी = ए × बी + सी. आता तुम्हाला बघा, या इथं बी + सी म्हणजे कोणता गेट घ्यावा लागणार आहे? ऑर गेट घ्यावा लागणार आहे. आणि प्लस ए द्यायचा आहे, म्हणजे परत दुसरा सुद्धा कोणता घ्यावा लागणार आहे? ऑर गेट. आता आपल्याला लगेच कळून जातं बघा, बी + सी हा झाला आणि याचं जे आउटपुट आपण एला दिलं, तर पुन्हा याचं ॲडिशन झाली ए + बी + सी. नंतर इथं ए बी आणि इथं सी घेतलं तरी ए + बी × सी. तसंच अँडच्या बाबतीमध्ये ए × बी आणि इथून सी दिला, तर इथं ए × बी आणि हा सी म्हणजेच ए × बी × सी. किंवा इथं सीच्या ठिकाणी बघा, एक अँडला ए दिला आणि याला बी दिला, तरी इथं काय होणार? ए × बी × सी. या पद्धतीने होणार. नेक्स्ट आहे बघा कॉम्प्लिमेंट प्रॉपर्टी. आता कॉम्प्लिमेंट प्रॉपर्टी म्हणजे काय? फॉर एव्हरी बायनरी इलेमेंट ए = 1, जर आपण ए = 1 घेतला तर एचा कॉम्प्लिमेंट काय येणार? 0, बरोबर. 1चा जसं 1चा कॉम्प्लिमेंट 0. आता कॉम्प्लिमेंटरी प्रॉपर्टी बघा, ए × ए बार.
मग ए आहे 1 आणि ए बार त्याचा काय झाला 0. सो 1 इंटू 0 म्हणजे काय मिळाला 0. म्हणजे एक लक्षात ठेवायचं आहे ए इंटू ए बार काय असतो 0. कॉम्प्लिमेंट प्रॉपर्टी. आता हे झालं मल्टिप्लिकेशनच्या बाबतीत. आता आपण कशाच्या बाबतीत ॲडिशनचे ए प्लस ए बार. ए म्हणजे 1 आणि ए बार इज 0. सो 1 प्लस 0 आपल्याला काय मिळाला 1 मिळाला. ओके. नेक्स्ट आपल्याला बघायचे आयडेम्पोटेन्सी प्रॉपर्टी. आता आयडेम्पोटेन्सी प्रॉपर्टी म्हणजे काय? सो ए प्लस ए, तर आपण एला बघा 1 मानलेलं आहे. सो ए प्लस ए इक्वल टू काय मिळतं आपल्याला ए. 1 प्लस 1 इक्वल टू 1 और ए इंटू ए इक्वल टू काय मिळतं ए मिळतं. नंतर नेक्स्ट बघा ॲप्लिकेशन प्रॉपर्टी. आता ॲप्लिकेशन प्रॉपर्टी बघा, वी नो दॅट ऑर फंक्शन इफ एनी वन इनपुट इज अ लॉजिक 1, आउटपुट लॉजिक इज ऑल्सो 1 अँडमध्ये. and therefore we have important relationship a plus 1 equal to 1. ऑर मध्ये काय होतं बघा 1 प्लस 0 1, 0 प्लस 1 इक्वल टू 1 असं होतं का नाही. मग ए प्लस 1 इक्वल टू आपल्याला काय मिळतं 1. आता इथं काही रिलेशन दिलेले बघा. सपोज तुम्हाला असं दिलं ए प्लस ए बी, तर आपण याच्यातून ए कॉमन घ्या ब्रॅकेटमध्ये 1 प्लस बी, आणि जसं 1 प्लस ए इक्वल टू काय मिळतो आपल्याला 1, तसं 1 प्लस बी इक्वल टू काय येणार 1. सो ए इंटू 1 ए आलेलं आहे. नेक्स्ट आहे बघा ए इंटू ए प्लस बी, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. ए इंटू ए प्लस ए इंटू बी. आत्ताच आपण घेतलं की ए इंटू ए जर 1 असेल आणि ए पण 1 आहे, 1 इंटू 1 1, म्हणजेच तो काय मिळाला आपल्याला ए, आणि इथं ए बी म्हणजे ए प्लस ए बी मिळालेलं आहे. नंतर ए इंटू ए प्लस बी, तर ए इंटू ए आपल्याला काय मिळतो ए, आणि ए इंटू बी आपल्याला काय मिळतो ए बी. ए इंटू ए ए बी. तर अशा पद्धतीने बघा ही जी प्रॉपर्टी आहे हिला ॲडजस्टंट प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. नंतर इन्व्हॉल्युशन प्रॉपर्टी, ए बार त्याचा बार, तर आपल्याला काय मिळतो ए मिळतो. बघा ए बार 0 परत त्याचा बार घेतला म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे ए मिळतो. हे यावरून लक्षात येणं. आता इथं जे आपण शिकलो तेच आहे बघा. ए प्लस 0 ए इंटू 1 ए प्लस बी इक्वल टू बी प्लस ए, किंवा ए बी इक्वल टू बी प्लस ए, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. नंतर ए इंटू बी प्लस सी इक्वल टू ए बी प्लस ए सी, याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी म्हणतो. नंतर कॉम्प्लिमेंट ए प्लस ए बार इक्वल टू 1 आणि ए इंटू ए बार इक्वल टू 0. हे दोन जरा व्यवस्थित लिहून ठेवा. नंतर आयडेम्पोटेन्सी ए प्लस ए इक्वल टू ए इंटू ए इक्वल टू ए. नंतर ए प्लस 1 इक्वल टू 1, ए इंटू 0 इक्वल टू 0, ए बार इंटू इट्स बार इक्वल टू ए. नंतर ॲब्झॉर्प्शन प्रॉपर्टी ए प्लस ए बी इक्वल टू ए इंटू ए प्लस बी इक्वल टू ए प्लस ए बार बी इक्वल टू ए बी, आणि ए इंटू ए बार प्लस बी इक्वल टू ए बी. नेक्स्ट आहे बघा असोसिएटिव्ह ए प्लस बी डिवायडेड बाय सी, प्लस सी इक्वल टू ए प्लस बी प्लस सी, या पद्धतीने. आता इथं पॉस्च्युलेट दिलेले, शक्यतो हे काही एक्झामला विचारत नाही, परंतु आपण बघूया. ए प्लस ए बार बी इक्वल टू ए प्लस बी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग बघा ए व्हॉट इज ए, तर या इथं म्हटलेलं आहे बघा आपल्याला आता इथं बघा ए व्हॉट इज ए, तर या इथं आपल्याला एक ॲब्झॉर्प्शन प्रॉपर्टी बघा ए इक्वल टू ए प्लस ए बी. सो ए प्लस ए बी आणि प्लस ए बार बी. नंतर आता इथं आपण काय घेतलं बी कॉमन घेतला म्हणजे ब्रॅकेटमध्ये आलं ए प्लस ए बार. परंतु आपल्याला माहिती आहे की ए प्लस ए बार काय असतो आपला 1 असतो. म्हणजेच इथं आपल्याला काय मिळणार आहे. सो ए प्लस बी आणि ए प्लस ए बार आपल्याला मिळाला 1.
आणि अशा पद्धतीने ए प्लस बी हा आपल्याला मिळालेला आहे. नेक्स्ट आहे बघा ए इंटू ए बार प्लस बी इक्वल टू ए बी. सो ए व्हॉट इज ए प्लस ए बी आणि हा ए बार बी. मग ए इंटू ए बार ए बी आणि ए बी बी बाय पॉस्टुलेट. नंतर ए इंटू ए बार हा असतो 1, इथं आला ए बी बी. नंतर ए बी आणि बी इंटू बी असतो 1 आणि म्हणून या इथं ए बी प्लस ए बी, जसं ए प्लस ए काय मिळतं आपल्याला ए, तसं इथं काय मिळालेलं आहे ए बी.